दिवाळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्ध, आनंदाची जावो, भरभराटीची जावो अशा मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे ही दिवाळी आपण साजरी करतोय। इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे, परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली। आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सरकारने केलं आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतोय। आणि पुन्हा एकदा मी त्या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ही दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन येऊ दे, बळीराजाचं दुःख संकट दूर हो। सर, आपण जर बघितलं नवी मुंबई असेल महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील आपण जाहीर केला। दिवाळी आहे, सगळ्यांना गेल्या वर्षापेक्षा थोडी वाढ यावेळेस दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महापालिका कर्मचारी खुश आहेत। पहिल्यांदा एस टीचा संप पहिल्यांदा झाला नाही ना, 20 वर्षामध्ये संप न होता एस टीच्या कर्मचाऱ्यांचे देखील 107 कोटी रुपये त्यांना कर्मचाऱ्यांना दिले, त्यामुळे 1 लाख कर्मचारी देखील आनंदात आहेत। सर, आपण जर बघितलं ठाकरे गटाचे काही नेते ते असे म्हणतात दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर टिकऱ्या होतील, दोन ठाकरे एकत्र आले तर टिकऱ्या होतील असं त्यांचं म्हणणं आहे। आता घोडा मैदान जवळ आहे, टिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील, कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला आहे, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलं आहे, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील, कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, आनंद दिघे साहेब आमच्या रक्तात आहेत। त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात, पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात, मदतीचा हात देत असतात। त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणाऱ्याच्या मागे उभे राहते, घरात बसणाऱ्यांना कायमचं घरात बसवते। आणि म्हणून आम्ही वर्षभर लोकांच्या दारात जातो, म्हणूनच या ठिकाणी नेहमी भगवा फडकतो ठाण्यामध्ये। आणि म्हणूनच ठाण्यातली जनता ठाणेकर आणि शिवसेना महायुती आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं, ठीक आहे, हे काय फक्त त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या हातात देतील, बोलाची कडी आणि काय बोलाचाच भाग आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे। त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। हिंदी में क्या है, हिंदी में सभी लोगों को दिवाली की शुभकामनाएं। ये दिवाली सभी लोगों को मुबारक हो, ये दिवाली सभी लोगों के जीवन में एक आनंद और सुख समृद्धि लाए, ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ। सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं। अरे ये टिकली छोटी मोटी ये सब है, ठिकरिया बोलते हैं, वो टिकली लोगों को ये ठाणे की जनता उनके हाथ में देंगे, ज्यांनी शिवसेना विकली आता त्यांच्या हातात लोक टिकलीच देतील ना। अटोम बॉम्बचा मुहूर्त कधी ठरणार? अटोम बॉम्बचा मुहूर्त कधी ठरणार? कारण की आपण जसे अरे आमचा एकच अटोम बॉम्ब, विरोधकांचा ताम तमाम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।